तन्वी मातोश्री 11 आणि सनस रोड लाईन चिकडे मसाले सुद्धा मॅच पाहतोय. आताची मॅच हीच आहे ना चालू. आणि कोण आहे फिल्डिंग करतोय? बॅट्समन कोण आहे? नवीन बॅट्समन कोण आहे? नावली करतो 12 खेळाडू बनवा. चला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा. 16 खेळाडू दिले त्या टीम मध्ये 16 खेळाडू दिलेत आणि आपला 12 प्रतिनिधी हवा अमळपुरी टीमचा. विनीत धनावडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. विनीत धनावडे साहेब यांचं देखील आगमन करूया आपण. त्यांचं सहर्ष स्वागत. स्टार क्रिकेटर विनीत धनावडे. चला बॅटर कोण आहे? दर्शन बॅटिंगसाठी गेलेले आहेत. 12वा प्लेअर आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीम. विकास चौधरी यांनी जर कॅच पकडला तर नागेश चौधरी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपयाचा कॅच आहे. खोल वाट टाकला होता आणि इथे कॅच पकडले डीप मिड विकेट मध्ये. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना बैटर कौन है तो दर्शन आया और दर्शन गया. गेंदबाज इस समय काफी चा गया. बड़गांव सध्या अडवी मातोश्री 11 टीम बॅटिंग करते. 2 पार्टनर्स खरं तर 5 झालेत आणि सनस रोड लाईन चिकणी मसाले जर आपला खेळाडू अतिरिक्त आला नाहीये तर आपल्याला 4 धावांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. अभिजित बॉलिंग सध्या ट्रॅक वरती. पहिलं षटक आपण पाहतोय. टोटल झालं ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 9. या आकड्यावरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि केत आणि त्याचबरोबर अभिषेक. दादा बॉलर कोण आहे? अभिजित बॉलर आहे आणि बॅटर कोण आहे? प्रणव आहे का? अभिषेक बॅटिंगसाठी. टोटल झाले ते 9. पहिला बॉल तयार होतात. पहिला बॉल थप ट्रॅकर होता. चांगले इथे जजमेंट पाहिल्या. बॉल येऊन दिला शरीराजवळ. त्याच्यानंतर प्लेसमेंट चांगली केली पॅटर्ने आणि त्याच्यानंतर एक सिंगल येते. अभिजित आणि अनिकेत आणि विनय सध्या बॅटिंग करतात. 2 बॅटर गॉन झालेत. विनय आलेले आहेत बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला. विनय टोटल झाले ते 10 धावा. अक्षय भिलारे साहेब यांचं इथे आगमन झालं. त्याचबरोबर सुमित धनावडे या तिन्ही मान्यवरांचं आम्ही करतोय स्वागत. डेफिनेटली हिट. गोलंदाजी कला. गोलंदाजा गोल बोला. गोलंदाजाला पडली गोल. दांडी झाली गोल. गोलंदाज पॉवरफुल. बडरगाव विनीत धनावडे, अक्षयदादा धनावडे आणि सुमित धनावडे या तिन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. स्टार क्रिकेटर आणि त्यांचं आम्ही करत आहोत सहर्ष स्वागत. इथे घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये तर 3 फलंदाज आघाडीचे लीड करणारे 5 झाले आहेत आणि सध्या खरं तर बॅटिंग करणारी गोलंदाजी करणारी टीम मातोश्री 11 टीम सध्या लीड करते. बॅकफुटला ढकललं गेलंय सनस रोड लाईन चिकनी मसाले टीमला. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग. टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 10. 10 के बाद दोस्तों बात चौकियों तो उठाना पड़ेगा. 10 का दम दिखाना पड़ेगा. कोण म्हणे आता माझी सडकली. कोण म्हणे मला राग येतोय. जिसमें दम उसी के कहते बाजीराव सिंघम. कोण बनेल या मॅच मध्ये बाजीराव सिंघम. टोटल झाले ते आतापर्यंत 10 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद दाखल झाले. चांगली गोलंदाजी सध्या पाहतोय अभिजित यांची. बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव. यावेळेस बॉल टप्पापर्यंत पूर्ण हात फिरत जातोय. आलाय तो पुन्हा एकदा डॉट बॉल. वाद चमक धमक सर्व काही गोष्टी. आप करेंगे चमत्कार तो हम करेंगे आपको शुभ नमस्कार. आणि चांगल्या पद्धतीने बॉल इथे हाताला गेलेत. व्हेरिएशन पाहतोय. समोरची दिसेला
झाले ते आतापर्यंत 11 धाबा. वाईट यार वाईट बॉल काम होते. बॉल हवेमध्ये आणि आणखी एक धक्का लागत असताना बॅटिंग करणारी टीम सनस रोड लाईन चिकनी मसाली तन्वी मात्र का आणि तन्वी मातोश्री 11 टीमला आणखीन एक हादरा बसत असताना रोड लाईन चिकनी टीम मसाली सध्या आता लीड करतो मॅच मध्ये. यार एकाच्या पाठोमागे एक पार्टनर इथे कॉल झालाय आणि खर तर चुका होत आहेत पार्टनर कडून. घर फिरलं ना की घराचे वासे पण फिरतात. एखादा पत्त्यांचा बंगला बांधा तो ढासळला की एक पत्ता ढासळला की सर्व पत्ते खरं तर ढासळले जातात. तसे एकमेकाच्या एक पाठोपाठ पार्टनर इथे गॉन झालेत. ओहो चांगला बॉल डिलिव्हर करत असताना परंतु लेग डाऊन इट्स अ व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त रन्स खर्च करत आहेत गोलंदाज. सध्या मॅच जबरदस्त होते तन्वी मातोश्री 11 टीम मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. पाटर होईल कोण आणखीन एक धक्का लागत असताना जबरदस्त इथे गोलंदाजी होतीये. सनस रोड लाईन चिकणे मसालेदार गोलंदाजी. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. चुका होत आहेत पाटर कडून. एकाच्या पाठोमाग एक चल तुम आया कोणत्याही बॅटरला सेट होऊन देत नाहीयेत गोलंदाज. चांगल्या धातनीने गोलंदाजी होतीये. आतापर्यंत फलंदाज कोसळले ते 39 पास. कोणत्याही फलंदाजाला सेट होऊन दिले नाहीये. चुका होत आहेत. चुका असाव्यात खोड रबर आणि पेन्सिल सारख्या. एकाने लिहिलं आणि एकाने खोडलं परंतु ह्या चुका तुम्हाला भागात पडू शकतात. टोटल झालं त्या आतापर्यंत एकूण 13 धाबा. चला बॉलर नेम्स. बॉलर कोण आहे तिसऱ्या षटकासाठी दादा कोण आहे बॉलर कोण? तुषार आहे. तुषार बॉलिंग ट्रॅक वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जेव्हा पिक्चर बघायला जाताना तेव्हा जेव्हा इंटरव्ह्यू होतो तेव्हा त्या पिक्चरला एक वेगळी कहाणी लागते आणि या मॅचला या इनिंग्सला वेगळी कहाणी लागेल का या मॅचची कहाणी बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनेच राहील का हे देखील पाहणं तितकं महत्वाचं. बॉलर तयार होतोय. पहिलाच बॉल फॉलो केलाय. पॅटर्नने ऑन साईडला टर्न केलाय. लंघॉन मध्ये बॉल निघून जातोय. तोपर्यंत एकच सिंगल इथे पाहायला मिळते. सेट तयार करावा लागेल. सेटअप करणं तितकंच महत्वाचं मॅच मध्ये. एक सिंगल येते. टोटल झालं त्या 13 बॉलच्या पाठीमागे 2.1 चा खेळ समाप्त. 13 ना 14 झाल्यात. हा देखील बॉल चांगला आहे. विडावला वॉट अ फिल्डिंग. बॉल काय यार फिल्डिंग होती. प्रत्येक जण बेस देण्यासाठीच उतरलाय. गावची प्रीमियर लीग आहे. एन्जॉय तर प्रत्येक जण करणार आहे. कोणी मैदानामध्ये करतोय कोणी मैदानाच्या बाहेर करतोय. संघ मला काय म्हणत असतील. या बॉलला जबरदस्त काउंट दिला तर तो फिल्डर अवेलेबल डीप मध्ये एक सिंगल पुन्हा एकदा. काय यार जबरदस्त अफलातून गोलंदाजी. ज्या गोलंदाजाकडे वेग नाहीये परंतु टप्प्यावरती नियंत्रण ठेवले आतापर्यंत त्याने. कधी पुढे कधी पाठीमागे. एके बॉल आतापर्यंत एक्स्ट्रा रन्स दिले नाहीये. 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावाला. तुषार सध्या हुशार बॉलर आहे आणि बॉल बोलून टाकला जातो. फुटवरचा चांगला वापर केला. मिडॉनला क्लिअर केला आणि इथून काय होईल पंचाचा निर्णय काय असणार आहे काहीच नाहीये बघा. कारण या बॉलवरती फुटवर्कचा वापर केला होता. पॅटर्नने 2 पावलं पुढे आला होता. फुल टॉस होता. फुल टोल करायचा होता आणि त्याच्यानंतर आल्या त्या इथे मात्र एक सिंगल पुढे शेकदा. धाबांची भर पडत नाहीये परंतु इथे मोठा फटका सजवलाय. हो माय गॉड
हा खेळाडू काय जबरदस्त चांगल्या पद्धतीनं खर तर फिल्डिंग होत होती आणि कदाचित यावेळेस हाताला साबण लावला की काय तर का बॉल त्याच्या हातातून निसटलाय. धावा येतील त्या या बॉलवरती एक 5 बॉलच्या पाठीमागे सिंगल 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 सध्या धावा आल्यात. फॉलो करत होता हा बॅटर आणि ती बॅटचा चेहरा ऑफर केला होता पण तो बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या सरळ हातामध्ये. ओव्हरची होती समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना तन्वी 11 संघ मातोश्री 11 संघ पोहोचला तो फक्त आणि फक्त 18 धावांवरती. 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 18 रन स्कोर गार्ड वरती लागलाय. येणारे 6 बॉल असणार आहेत. स्लॉगरचा ओव्हर असणार आहे. हडामारचा षटक असणार आहे. कुतवीचा षटक असणार आहे. या ओव्हर मध्ये इम्पॉर्टंट महत्वाचा फॅक्टर असणार आहे. रन्स आणि महत्वाचं सागर सेलार यांचा आता एटीएम खुलं झालंय. जर विनोद निदर षटका ठोकला तर त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा धनादेश विनोद साठी दिला जाईल. बॉलर अरे बॉलर कोण आहे? प्रणव बॉलिंग ट्रॅक वरती. प्रणव ना प्रणववाला बॉलिंग ट्रॅक वरती. काय यार फक्त 18 धावा दिलेल्या आहेत. गोलंदाज प्रणव तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल देखील फटका चेक केला. लेटकरचा फटका मिड ऑन एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत पण नकारात्मक केलं. एकही धाव नाहीये. अरे देवा हे प्रभू हे जगन्नाथम हे हरिनंदन हे क्या हुआ. रन येत नाहीयेत. आता रनासाठी झगडावं लागतं. जो बॅटर स्ट्राईकला आहे ना शंकर काहीतरी करावं लागेल. हे देवा इथे शंकरच्या बॅट मधनं आलाय. विनोदच्या बॅट मधनं आलाय. मोठा धमाका हाय आणि हॅन्सम लाचून मळतंबकू चोळीत मळीत थप 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 अच्छे गेलाय गुडघा षटकार. 501 रुपयाचा इथे धनादेश दिला जाईल पाटर विनोदला. 5 किलो मसाला त्यातला आम्हाला 2 किलो द्या. बॉलर तयार होतो पुणेशी एकदा आणखी किती पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न थोडासा दबाव असणार आहे बॉलर वरती पण तिथून मात्र एक सिंगल येते या बॉल वरती. टोटल झाले तर आता रनांची गती वाढली आहे आणि टोटल झाले तर 25. बॉलर तयार आणखी किती समोरच्या दिशेला बॉल केला. लॉंग ऑफ मध्ये आहेत फिल्डर एक तर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल केला आणि बघता बघता काय होईल काय घडेल. सेकंड रन साठी तू मै नाना मुन्ना धावा येतील. मात्र एक धाव 26 झालात. विनोदला स्ट्राईक घ्यावी लागेल कारण का विनोद आता महत्वाचा इनफॅक्ट फॅक्टर तो आहे. टोटल आतापर्यंत धावा 26. स्ट्रायकिंगला शंकर म्हटलं तर महादेव देवांचा देव बॅटिंग करतोय. बितारलाय गोलंदाज बितारलाय. गोलंदाज घाबरलाय. शेवटचा गोलंदाज कमजोर असतो हे प्रत्येकाला माहिती आहे आणि शेवटचा गोलंदाज कमजोर असल्यामुळे फलंदाज आपली त्याला ताकद दाखवतोय. तो त्याला मात करतोय आणि 2 बॉल इथे डॉट टाकलेत 2 वाहीट टाकले त्या गोलंदाजानं. त्याचं कारण असं आहे की त्याच्या गोलंदाजीवरती षटकार आलाय. इथे बॅकफुटला घेऊन पंच केले. कव्हर पॉइंट मध्ये बॉल जात होता परंतु चांगलं जजमेंट. बॉल जरी हातामध्ये लागलाय स्पर्श होत गेलाय तोपर्यंत 2 धावा इथे. विनोद पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला 2 धावा आणि टोटल झाल्या त्या टीमच्या आतापर्यंत 29. सचिन सनस यांच्याकडून देखील 500 रुपये असणार आहेत विनोद साठी. सनस रोड लाईन चिकणे मसालेदार बॅटिंग करावी लागेल. व्हेरिएशन हवा आहे. बॉलर तयार. इथून देखील मोठा फटका विकेट केलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली आहे. तोपर्यंत सुंदर बिटवीन द ग्रेनिंग पाहत आहे. 2 धावा आला. 2 धावेची मदत 2 धावेचं योगदान. जिथे धाव संख्या होती 3 ओव्हरच्या नंतर 18 परंतु या ओव्हरमध्ये ओसांडून धावा आल्यात. आतापर्यंत धावा आल्यात त्या 13 एकंदरीत. शेवटचा बॉल
शेवटच्या बॉल वरती केलं जाईल टार्गेट सेट. बॉलर तयार. इथे फुटवेअरचा वापर केला होता. पाचची कडा किंग बोल्ट पटकन. नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. ND11 टीम ND11 आणि प्रकाश यांचा सत्कार घ्या. त्यांना बोलवा. चला MD11 टीम आणि प्रकाश मोदी टीम्स चा कॅप्टन्स आपण त्वरित टॉस साठी यायचं. आम्ही काही सन्मान घेत आहोत. सन्माननीय श्री विनीत धनावडे साहेब. विनीत धनावडे साहेब यांचा आम्ही सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. विनीत धनावडे साहेब आज खरं तर पाहुण्यांची आपण मांदिवळी पाहतो. विनीत धनावडे साहेब स्टार क्रिकेटर आहेत आणि पुन्हा विनीत धनावडे साहेब यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. चला फिल्डिंगसाठी फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे. जास्त वेळ घेऊ नका. विनीत धनावडे साहेब त्यांचा देखील आम्ही इथे मंचावरती सन्मान करत आहोत. त्याचबरोबर क्रिकेटर सूरज दादा धनावडे यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. सूरज दादा धनावडे यांचा देखील सन्मान करत आहोत. सूरज दादा धनावडे. चला आम्ही टॉस करत आहोत. ND11 आणि प्रकाश मोती. ND11 प्रकाश मोती या दोन्ही टीमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत नाणेफेकीचा कॉल. चला सूरज धनावडे साहेब यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती खरं तर सन्मान करत आहोत आदरपूर्वक. त्याचबरोबर अक्षय भिलारे यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. अक्षय दादा भिलारे यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. खरं तर आपण या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी मित्रांना साथ मिळते आणि आज खरं तर या क्रिकेटच्या पटलावरती संपूर्ण मित्र परिवार मान्यवर मंडळी खरं तर या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी चार चांद लावण्यासाठी खरं तर येत आहेत. मानाची सर्वांची प्रतिष्ठेची परंपरेची रेनाउल्ड प्रीमियर लीग 2025 क्रमांक 1 क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा शोभा वाढवणारा हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा. चला टॉस करत आहोत. MD11 टीम आणि प्रकाश मोदी टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करतोय. अक्षयजी भिलारे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. MD11 आणि प्रकाश मोदी. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जास्त वेळ घेऊ नका. लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं. आता प्रकाश मोदी टीम टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय काय झाला आपला बॉलिंग. चला धावा बडवायच्या आहेत त्या एकंदरीत टीमला. चला 32 धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये. आता तन्वी मातोश्री 11 टीमला खरं तर प्लॅनिंग करावं लागेल, नियोजन करावं लागेल आणि तशा पद्धतीची गोलंदाजी होणं महत्वाचं असणार आहे. ND11 टीम आणि प्रकाश स्मूथी बॉलिंग करणारा नेक्स्ट मॅच. 32 धावांचं लक्ष, 31 धावांची फाड करायचे मॅच मध्ये. चलिए दोस्तों मैदान की तरफ जो कि 32 रन बनाने हैं सनस रोड लाइन चीकने मसाले टीम को और गेंदबाजी करेंगे इस समय तन्वी मातोश्री बॉलिंग टीम. अब 24 गेंदों में जीतने के लिए 32 रन की आवश्यकता. पहला ओवर ये पावर प्ले का रहेगा और पहला ओवर डालने के लिए गेंदबाज फिलहाल तैयार हो चुके. गेंदबाज का नाम क्या है दादा? नाम बताए गेंदबाज का. पहली गेंद अमोल के हाथ में गेंद है. पहली गेंद के ऊपर मोड़ा धमाका. बिग हिट किया इस गेंद को कोई रोक नहीं पाएगा. गेंद जाती है सीधी सीमारेखा के बाहर. नंबर मिला है 6. गुड शॉट. 6 रन. योगेश का बल्ला देखिए क्या कमाल की बल्लेबाजी. पहली की ओवर पिच गेंद थी और उसके ऊपर क्या भेदकता अटैक किया गया बल्लेबाज ने और पहली गेंद के ऊपर लगाया 6 रन.
सूझबूझ के साथ बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज देखिए पहली गेंद के ऊपर गेंदबाज को यहाँ पे संदेह के लिए कि मानो कि हम जीत के लिए और जीत पर लेके जाएंगे। पहली गेंद के ऊपर छक्का, स्कोर का मैच बैक फुटता है, पंच किया, कवर और पॉइंट के खिलाड़ी दौड़ते हैं लेकिन गेंद रुकेगी या नहीं रुकेगी, और लेकिन रन को रोक दिया, लेकिन एक रन बिल्कुल यहाँ पे 3 रन मिलेंगे, एक रन यहाँ पे रुकता हुआ, 3 रन के साथ टीम का टोटल हो चुका है 9 रन 2 गेंदों के बाद। कमाल की भाई कमाल की बल्लेबाजी हो रही है। 2 विकेट पर 2 यानी कि लो स्कोर का मैच है, और जो हारेगा बाहर जाएगा, हारेगा वो बाहर जाएगा। इस बार देखिए गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर रहने के बाद एक सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। आने वाले गेंदें रहेंगी बिल्कुल यहाँ पे 21, और 21 में जीतने के लिए 22 रन की आवश्यकता है। 21-22 का फासला ये तय करेगा ये गेंदबाज। इस बार देखिए बड़ा शॉट खेलने का मंसूबा इरादा था, लेकिन मारने वाले तो वास्ते, लेकिन गेंद गई काफी नहीं कहूंगा, क्योंकि बड़ा चक्का लगाने का मन था, लेकिन गेंद थोड़ी सी रुकती हुई हरकत करती हुई बल्ले और गेंद के साथ, और टीम का टोटल हो चुका है फिलहाल 11 रन। 20 गेंदे 21 रन की आवश्यकता, मैच बन चुका है। बिल्कुल बल्लेबाजी करने वाली टीम सनस रोड लाइन चिकनी मसाली, अच्छी बल्लेबाजी। इस बार देखिए घुमा कर मारा है, घूम घूम कर मारा है, लेकिन मिलेगा मात्र केवल एक सिंगल। इस बतौर एक सिंगल मिल जाएगा। देखिए गेंद दीजिए, गेंदें हो चुकी है 4 गेंदें, 5 गेंदें हो चुकी है, 5 गेंदें हो चुके, टोटल हो चुका है फिलहाल 12 रन। कमाल की भाई बल्लेबाजी हो रही है, 12 रन, अभी भी 20 रन का फासला, 19 गेंदें बची है। उन्नीस गेंदे 20 रन की आवश्यकता। अच्छे बल्लेबाज से मैं कहूंगा जो स्टार्ट दिया है ना योगेश ने वो अच्छा है, और रोहित देखिए रोहित भी ऐसे अपना काम करेगा, वो जो स्टार्ट वो बेहतर है, और स्टार्ट अच्छा देना भी किसी भी टीम का स्टार्ट अच्छा होता है तो वो टीम लीड करती है, और वही किया योगेश ने। पहली गेंद के ऊपर छक्का लगाया, उसके बाद देखिए 3, उसके बाद सिंगल, उसके बाद सिंगल, गेंदबाज तैयार। इस बार देखिए हल्के हाथों से खेला इस गेंद को, शॉट को चेक किया, और मिड विकेट की दिशा में शॉट में यहाँ पे खिलाड़ी तैयार, एक सिंगल आ जाएगा। ओवर की हो चुकी है समाप्ति, और पहले इस ओवर की समाप्ति के बाद महज बल्लेबाजी करने वाली टीम टोटल हो चुका है 13 रन। गेंदे बचे 18, 19 का फासला, 19 के लिए जीत रन, यानी कि एक गेंद के ऊपर एक रन आएगी, कोई फासला नहीं है, आप आराम से जीत सकते हैं। लेकिन डॉट गेंद फेंकेंगे, विकेट लेंगे, तब इस मैच में आप बचाव कर सकते हैं, फाइट कर सकते हैं। मैच जीतना है तो डॉट खेले, और विकेट लेना इस समय बहुत जरूरी, पर लेकिन बल्लेबाज का मंसूबा ये जल्द से जल्द इस मैच को खत्म करें और हम आगे जाएं, वही उनका मंसूबा है। एक आध बड़ा हिट आ जाएगा, पूरा का पूरा ताम कमाम हो सकता है, और इसी इरादे से योगेश ने अपना दमखम दिखाया। गेंदबाज युवा गेंदबाज आ चुका है, मानव गेंदबाजी के तौर पर, मानव सही गेंदबाजी के तौर पर अच्छी गेंदबाजी अभी तक कर चुके मानस, लेकिन ये इंपॉर्टेंट ओवर रहेगा मानस का। इस ओवर में आता है 3-4 रन तो महज ये भी टीम फाइट कर सकती है। तन्वी मातुश्री 11 टीम 4 ओवर का ओवर, 4 रन देते हैं तो मजा आ जाएगा भाई ये बस मैच में। तो सामने दिग्गज साकर्मक बल्लेबाज योगेश, कमाल की बल्लेबाजी इस समय देखिए, क्या कमाल की गेंदबाजी, लाउड अपील किया, स्ट्रॉन्ग अपील किया, और बल्लेबाज क्या हो सकता है, मन तो बना लिया है। अपील स्ट्रॉन्ग अपील किया था, पर हम्पर ने जो फिलहाल इस गेंद का फैक्टर देखा, हाइट फैक्टर था, और नॉट आउट का इशारा आ चुका है। पहली गेंद हो चुकी है टॉप, गेंदबाज मानस की टीम का टोटल रुकता हुआ स्कोर कार्ड के ऊपर हो चुका है 13 रन, 17 गेंदे और 19 रन की आवश्यकता। गेंदबाज मानस तैयार। इस बार देखिए आगे आया, घुमा कर गिरा, खिलाड़ी आपने तैनात, और पहला झटका लगता हुआ सनस रोड लाइन चिकने मसाले टीम को। योगेश बैक टू द डगआउट। योगेश
चलते मैच खत्म करने के लिए गए थे, इंतजार किया था और ये पहली गेंद डॉट गेंद आई थी, लेकिन और पिच गेंद थी फुल लाइन की और उसको बड़ा शॉट तब्दील करने का इरादा किया था, लेकिन इस गेंद के ऊपर फंस चुके हैं और लंघन में बेहतरीन कैच। चलिए दादा सरल होकर नेक्स्ट बैटर अठवाइस है। देखिए नए बल्लेबाज दादा कौन है, ये बल्लेबाज का नाम बताइए। नए बल्लेबाज 16 गेंदे 19 रन की आवश्यकता। विलास बल्लेबाज टीम के लिए खास। अच्छी गेंदबाजी, 2 गेंदे अच्छे डाल चुके। मैंने पहले ही कहा है इस ओवर में आते नंबर 4 तो भाई इस मैच मुकेले मैच में तनवी मातू से टीम फाइट कर सकते हैं। इस 4 गेंदों में 4 रन मैच ऑन हो सकता है और यही दलकार है, वही प्रयास करेगा गेंदबाज, लेकिन बल्लेबाज क्या मन में प्लानिंग के साथ आ चुका है। फुल टॉस गेंद फुल टॉल किया, गेंद जाएगी सीधी सीमा रखे के बाहर, नंबर मिलेगा खाली 1। विलास फुल टॉस गेंद थी ऑन साइड के ऊपर 10 किया स्किन को टिप बैकवर्ड। डिप में यहाँ पे खिलाड़ी था उसके थोड़ी सी दूर, लेकिन एक सिंगल आई जगह, एक सिंगल के साथ टोटल हो चुका है 14 रन। अभी भी 18 रन की आवश्यकता, गेंदे बचे 15। ये फासला कौन सी टीम आगे जाएगी, जो हारेगी वो बाहर है, जो जीतेगी वो अंदर है, यानी कि सुख दुख की बात है इस पहले साल में। गेंदबाज तैयार, मानस इस बार देखिए इस गेंद पे आएंगे नंबर 2 रन, 1+1 पहला वाइड। उसके बाद नतीजा खराब प्रदर्शन विकेट कीपर का, 2 रन मिल जाएंगे इस गेंद के ऊपर और 2 रन के साथ टीम का टोटल 16। अब आधा फासला तय कर चुकी टीम सनस चिक ने, 16 रन की आवश्यकता। तो गेंदबाजी कुछ अलग कर पाएगा इस बार। देखिए पेरे भी गेंद डाला ऑन साइड के ऊपर, टर्न गेंद जाएगी सीधी सीमा रेखे के बाहर, मिलेगा नंबर 4 क्योंकि दिल मांगी मोर 4 आ चुका है। विलास देखिए सेंसिबल क्रिकेट ऑन द लेवल बैटिंग, मैग्निफिसेंट स्ट्रोक, हल्के हाथों से खेला, सॉफ्ट हैंड से पुश किया इस गेंद को और अच्छी प्लेसमेंट के साथ टीम का टोटल हो चुका फिलहाल 20। 12 रन की आवश्यकता, गेंदे अभी काफी गेंदे हैं, 12 रन चाहिए। इस बार भी देखिए फिर एक बार वही तरफ गैप में गेंद और जाएगी, चमक लाएगी, ये 4 रन। कमाल की बल्लेबाजी हो रही है, चारों खाना जीत गया वही गेंदबाज जिन्होंने पहले 2 गेंद डॉट डाली थी मानस ने, और इस 2 गेंदे के ऊपर अटैक किया बल्लेबाज विलास ने और विलास आ गया, विलास छा गया इस मैदान में। टोटल 24 और 8 रन की दूर, 8 रन चाहिए इस बार। देखिए हवा में गेंद जरूर है, पकड़ा ये कैच और बल्लेबाज को चिया चलता है विलास, यानी कि अच्छी पारी विलास की, एक छोटी सी पारी समाप्त होती हुई इस अपने टीम के लिए नजदीक लाती हुई जीत के करीब। बारह गेंदे बाकी हैं और जीतने के लिए हम टोटल चाहिए 8 रन, 24 रन हो चुके हैं। कमाल के मैं कहूंगा इस वक्त थोड़ी सी मुश्किल में, परेशानी में है तनवी मातोश्री टीम और इस मुश्किल से बाहर निकालना चाहते हैं, जाना चाहता है तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी इस मैच में। 2 बाउंड्री थे विलास के बल्ले से और गेंदबाज से भी, जो कि महत्वपूर्ण इंपॉर्टेंट ओवर। विनोद स्ट्राइक के रोहित, इस बार देखिए बड़ा शॉट खेलने का मंसूबा किया था बल्लेबाज ने, लेकिन ये ब्लॉक ऑन की गेंद हर बल्लेबाज को परेशान कर दी है और उसी का इस्तेमाल किया गेंदबाज विनोद। काफी सालों का एक्सपीरियंस है विनोद साहब को और उन्हें परफेक्ट यॉर्कर डाली और इस गेंद को निकाला। 11 गेंद 8 रन की आवश्यकता।
इस बार देखिए बड़ा शॉट खेलने का मंसूबा किया था पर लेग बिग गेंद, फिर एक बार पैरों में गेंद डेली यॉर्कर के किंग है और किंग ये गेंद है। यॉर्कर बल्लेबाज हर बल्लेबाज को थोड़ी मुश्किल में डालते हैं और यही हर बार दो गेंदों के ऊपर प्रयास किया। ये देखिए टोटल हो चुका है फिलहाल। इस बार देखिए लो फुल टॉस गेंद थी, टप्पा खाने के बाद यह विकेट कीपर के दास्तानों में गेंद जाते हुए 9 गेंदें और जीतने के लिए 6-7 रन की आवश्यकता। 9 गेंदें 7 रन, 7 रन 9 गेंदें। तो वह भी ऊपर से मजा लेते इस प्रतियोगिता का। इस बार देखिए बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, बल्लेबाज ने ऑन साइड के ऊपर टर्न किया, एक सिंगल मिल जाएगा और एक ही सिंगल के साथ दोनों बल्लेबाज संतुष्ट है और इस गेंद के ऊपर अब 8 गेंदें और जीतने के लिए 6 रन की आवश्यकता। एक आध बड़ा हिट इस मैच को पूरा कंप्लीट कर सकता है, लेकिन हर टॉट गेंद विश्वात्मक रहेगी इस मैच में। 2 गेंदें अभी भी बाकी इस ओवर की, 8 गेंदें 6 रन की आवश्यकता। टैप शॉट खेला ऑन साइड के ऊपर, मिड डाउन के ऊपर जाती हुई गेंद, एक सिंगल मिल जाएगा। दूसरे की मांग है, जी हाँ ये कंप्लीट कर देंगे। 2 रन के साथ जीत के करीब काफी टीम आ चुकी है। अब गेंदें बचे 7-7 में जीतने के लिए 4 रन की आवश्यकता। खराब प्रदर्शन में कहूंगा फील्डिंग यूनिट द्वारा, यानी कि गेंदबाज को जब फील्डिंग जब अच्छी है तो उनका कॉन्फिडेंस बढ़ता है और तेजी से वो गेंद डालते हैं, लेकिन अभी तक ऐसा नहीं है। इस गेंद के ऊपर आता है विकेट तो इस मैच में रोमांचक मूड में चला जाएगा। इस गेंद के ऊपर आता है नंबर 2 तो ये मैच पूरा औपचारिकता, ये मैच एक तरफा जा जाएगा। 7 गेंदें 4। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक खेल चुके लेकिन खिलाड़ी वहां पे आ चुके। भाई क्या किया, ये साबुन लगा के आ चुके हैं, निरमा लगाया दादा, क्या कर रहा है, ढूंढ रहा है गेंद को, इधर पीछे आगे पीछे नन्ना मुन्ना क्या हो सकता है। और यहां से देखिए रन आ चुके पूरे के पूरे। कितना रन सर? 3 रन। 3 रन, अभी 6 गेंद और 1 रन। ये अच्छी बात है, अच्छी बात है बल्लेबाजी की टीम को। और यहां से सनस रोड लाइन चिकने मसाले पर पारी और 6 गेंदें और 1 रन की आवश्यकता। 6 गेंदें 1 की दूरी है मंजूरी। जीत के करीब जो हारेगा वो बाहर जाएगा, इस प्रतियोगिता का वो लाभ लेगा। पहली गेंद ऑन साइड के बटन के इसी के मैच के साथ इस मैच को खत्म किया बल्लेबाज ने और अच्छी जीत यहाँ पर जो कि खिलाफ तनवी मातोश्री टीम के उसको नतीजा दिया का हार का। और सनस रेड लाइन चिकने मसाले इस टीम